बाई म्हातार बाबा, अरे म्हातार बाबा बरं झालं भेटला. अरे बानूबाई सांभाळ स्वतःला. वाजाला काय बी झालं नाहीये. अरे नाही, मला काय बाय झालं आहे. अरे रानात कुठेतरी चक्कर येऊन पडला आहे त्यो. मला त्याला हुडकायचं हवं. बानूबाई ऐका माझं. वाजाला काय बी झालं नाही. तुला काय पिठाव नाही र बानूबाई ऐका की माझा हो भानावर या बानूबाई. वाजाला काय बी झालं नाही. ओ बानूबाई, तो पत्र मी त्याला बघत नाही. तो पत्र माझ्या जीवात जीवच येणार नाही. पण मी सांगतो ना, तू मस्ती घे. आजाला काय बी झालं नाही. बानू, ए बानू, बानू, अगं कुठं निघून गेली होती अशी तडकाफड? कुठे कुठं शोधलं नाही मी तुला. बा तू बरं आहेस ना मग? अरे या मंजीने मला काय बाय सांगितलं. अगं मलाच आठवना बघ, मी असं का म्हणले ते. अगं पर चूक झाली बाई, आता काय करू आठवना तर. बानूबाई आता झालं गेलं, इसरून जा. कुणी काय बाय वंगाळ केलं ना, ते आता संपलं आहे. आता जे काय झालं त्याच्यावर विचार करत बसू नकासा. आजा, अरे बानूबाईची घेऊन मोर जा. मी आलोच. बाई, चल ग, चल बाळ, चल. अरे बाई बाई, बानू, हे सारं काय सुरू आहे हा प्रश्न निश्चितच तुला अस्वस्थ करत असणार याची मला खात्री आहे. ही तर सुरुवात आहे. बानू, तुझा आणि माझा विवाह होणे ही साधी सोपी गोष्ट नाही. त्यात अनेक अडसर हे येणारच, त्यात अनेक विघ्न ही येणारच. पण मला पार्वतीला दिलेल्या वचनाप्रमाणे या कृतयुगात मी तुला माझी अर्धभार्या होऊ देणार आहे. मग त्यात मला कितीही अडसर आले, कितीही विघ्न आली, तरीही त्यावर मात करायला मी सज्ज आहे.